गुड मॉर्निंग, हॅपी संडे. बघितलं का, हॅपी संडेचं हॅपी फुल. पाडव्यापासून आमच्या गुलाबाला बहर यायला लागला आहे. 2-3 वर्ष झालं हे जुनं झाड आहे. कुंडीतच आहे, एक छोट्याशा कुंडीत आहे बघा जायचं नाही. एवढी मस्त फुलं लागतात ना, अशा भर उन्हाळ्यात एवढी छान फुलं दार उघडून बघितले ना, खूप मस्त मन प्रसन्न होतं. तोडू वाटत नाहीत. खरं म्हणतात ना, देवाला तरी तोडावं, पण तोडू वाटत नाही. असं वाटतं कशाला त्या झाडापासून फुलाला तरी वेगळं करायचं, असू दे झाडावरच, म्हणून मी ती तोडलेली नाहीत. पाडव्या दिवशी एक छान उमललेलं नवीन पाडवा आहे, इथं असं वर होतं शेंड्याला बघा इथं. मग ते पाडवा आहे नवीन हे ते, म्हणून मी तोडलं पाडव्यासाठी. आणि हे आहे गोकर्णी, ब्ल्यू गोकर्णी, लेव्हेंडर टाईपमध्ये. छान छोटी छोटी ही झाडं आल्यात. एकच बियाचं मी ते झाड तयार केलेलं, त्या झाडाला अजून भरपूर फुलं लागून हे झालेलं, नवीन शेंगा येऊन फुलं. ही एक वेल बघितली का कुठं निघाली आहे चढून बाहेर. त्याची मी डायरेक्शन बदललेली, तरी ती डायरेक्शन अशी वेगळीकडे आपल्या मनानंच निघाली आहे. आणि हे तुलसी पण आता बहरायला लागले. चैत्रात एवढं ऊन आहे आता, पण मी सकाळीच पाणी टाकते, थोडं संध्याकाळी टाकते, अगदी झोपताना रात्री 10-10:30ला. पण खूप छान झाडं बहरले. हे तुलसी माता, तुलसी पण छान अगदी फुलं आले तुलसीला. आणि कोरफडीचं पण एकदम छोटं लावलेलं. अजून आहेत दुसरीकडे झाडं, ती फुलाची आहेत, रंगीबेरंगी चिनी गुलाब. 4-5 प्रकारचे कलर आहेत, येल्लो, व्हाईट, पुन्हा डार्क पिंक, फेंट पिंक आहे, ऑरेंज आहे, असे चिनी गुलाब आहेत. ही माझी अशी शॉर्ट्स बाल्कनीतली झाडं. कढीपत्त्याची आहेत, पण आता तिथं मी त्याचा व्हिडिओ मी नंतर तयार करेन. कढीपत्त्याचे झाडे तर एवढी छान आलेत ना, मी त्याला काय केलं, खालून थोडे थोडे पानं छाटलेत, म्हणजे नवीन यायला त्याला फुटा. त्याचं मी नंतर टाकेन व्हिडिओ, थोडासा शॉर्ट्स.